परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या सभेसाठी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि निरीक्षक माननीय श्री अतुलजी ब्रह्मभट, आपले माजी खासदार आणि माढाचे अध्यक्ष माननीय शिवाजीराव आढळराव पाटील, आमचे विधानमंडळातले सहकारी आणि भोसरीचे दमदार आमदार माननीय महेशदादा लांडगे, त्याचबरोबर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आणि आता भाजपचे अध्यक्ष माननीय प्रदीपजी कंद, माननीय देवेंद्र शेठ शहा, जयसिंगराव एरंडे, मीराताई बनखेले, ताराचंदजी कराळे, निलेश थोरात, गणेशजी कवडे, युवराज बानखेले, रामदास बानखेले, दत्ता शेठ थोरात, प्रमोदजी बानखेले, संदीप बानखेले, सुषमाताई, नासिरबाई, नरेंद्र शेठ संदडिया, या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून आपल्या समोर असलेले सर्व व्यासपीठावरचे उमेदवार, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिकाताई बनखेले, आणि ज्यांनी माघार घेतली पक्षासाठी, मग भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, ज्यांच्यासाठी माघार घेतली ते माझे सर्व सहकारी. माफ करा, वेळ भरपूर झालेला आहे, काही नावं राहिली तर रुसू नका. पत्रकार बंधू, उपस्थित बंधू आणि भगिनी, उद्याच्या 2 तारखेला आपल्याला याचा निर्णय करायचा आहे की या मंचर शहराची जबाबदारी कोणाच्या हातामध्ये द्यायची आहे, आणि त्याच्यासाठी ही निवडणूक आज या ठिकाणी होते. या मंचर शहरामध्ये, या चौकामध्ये गेल्या 35 वर्षामध्ये मी अनेक सभा घेतल्या. मग कधी लोकसभेचे असेल, कधी विधानसभेचे असेल, कधी जिल्हा परिषद, कधी पंचायत समितीचे असेल, पण ग्रामपंचायतीसाठी मी आजपर्यंत कधी सभा घेतली नव्हती. आणि ग्रामपंचायत मध्ये मी कधी महेशदादा लक्षही घातलं नव्हतं.
कारण हा स्थानिक प्रश्न असतो. मनसरची सोडून द्या, पण निरगुडसरच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सुद्धा मी कधी लक्ष घालत नाही. माझ्या गावच्या तालुक्यातल्या कुठल्याही गावच्या ग्रामपंचायतीमध्ये मी आजपर्यंत लक्ष घातलं नाही. परंतु जशी या मंचर ग्रामपंचायतीचं आपण नगर परिषदेमध्ये परिवर्तन केलं, तसं आमच्या सरकारच्या मनामध्ये जी खंत होती ती खंत दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावले टाकली. निवडणुका आज आहेत, पण नगरपंचायत होऊन काही दिवस झाले. यापूर्वी ज्या वेळेला ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायतला निधी अतिशय अल्पसा असतो. खरं तर राज्याचं धोरण हे आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये तालुक्याचं ठिकाण असेल तिथं पहिली नगर परिषद करायची. पण घोडेगावच्या ऐवजी आपण मंचर शहराची नगर परिषद करण्याच्या संदर्भात निर्णय घेतला आणि त्याचं एकमेव कारण हेच होतं की मंचर शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना, नागरिकांना ज्या अडचणींना सामोरं जावं लागतंय त्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायचे. मंचरच्या ग्रामपंचायतमध्ये बऱ्याच वेळेला या भागाचे माजी खासदार कैलासवासी किसनरावजी बानकेले साहेब यांची सत्ता असायची, शिवाजीराव दादांची सत्ता असायची. दोन वेळेला मग भाऊसाहेब शेवाळे असतील किंवा बाळासाहेब बानकेले असतील, यांच्या रूपानं काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा सुद्धा सरपंच या शहरामध्ये झाला. पण ग्रामपंचायत ही काही राजकारण करण्याची जागा नाही आणि तशीच नगर परिषद सुद्धा हे करण्याची जागा नाही. या मंचर शहरामध्ये वेगळ्या वेगळ्या जातीचे, धर्माचे, स्थानिक, बाहेरच्या प्रांतातून आलेले अनेक लोक राहतात. पण या तालुक्याचा आमदार म्हणून, राज्याचा मंत्री म्हणून एखाद्या गावामध्ये कदाचित एखादी ग्रामपंचायत आपल्या विचाराची आली नसेल, कदाचित अपेक्षा इतकी मतं मला पडली नसती, पण त्या गावाचा विकास कधी थांबवायचा नाही ही भूमिका आम्ही घेतली आणि ती या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये ती भूमिका घेऊन आम्ही पुढे चालत राहिलो. आणि म्हणूनच ज्या वेळेला हे आपलं महायुतीचं सरकार आलं, पूर्वी शिवाजीराव आम्ही एकत्रच काम करत होतो. 2004 ला काही कालाकरता आम्ही थोडस बाजूला गेलो, आता आम्ही परत एकत्र आलो आणि एकच ध्येय आमचं आहे की या तालुक्यामध्ये
जसं मंत्री म्हणून काम करताना राज्याचा विचार करायला लागतो, सगळ्या समाजाचा विचार करायला लागतो, तसं आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या गावामध्ये सुद्धा आपल्याला जनतेच्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या. आणि म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथरावजी शिंदे असतील, दुसरे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा असतील, यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आणले का तू आणले हा आमचा विषयच नाही. गरज समाजाची आहे, ही श्रेयाची लढाई नाही. या गावामध्ये 100 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी गेल्या वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून आपण मंजूर करून आणला. आणि मी आज तुम्हाला शब्द देतो की तुम्ही या मनसर नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि आमचे 17 नगरसेवक भरघोस मताने निवडून द्या. निधीचा पूर वाहिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही आणि त्याच्यासाठी आम्हाला काम करायचं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आम्हाला, छत्रपती शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर असतील, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील, या सगळ्यांनी जी शिकवण आम्हाला दिली आणि त्या शिकवणीमधून आम्ही आजपर्यंत काम करत आहोत. तसं पाहिलं तर आपण फक्त म्हणायलाच तुम्ही भाजपचे आणि आम्ही राष्ट्रवादीचे आहोत. दादा तुम्ही पण राष्ट्रवादीमध्येच होतात. प्रदीप कंद तुम्ही राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतात. राजकारण बदलत असतं, कोण कुठल्या पक्षामध्ये कोण कुठल्या याच्यामध्ये हा प्रश्न नाही. पण आज मला मनसरच्या जनतेचे आभार मानायचे. काल जी लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मला विजय करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले आणि त्याचं एकमेव कारण आहे की आज देशामध्ये नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक भक्कम सरकार आहे. राज्यामध्ये आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एक भक्कम सरकार आहे. आज नगर परिषदेचं हे सरकार आपल्याला तयार करायचं, त्याच्यासाठी उमेदवार दिले. इच्छा अनेकांची असते, सगळ्यांना तिकीट देता येत नाही. काही लोकांना थांबावं लागतं, पण ज्यांना थांबावं लागलं त्यांना आम्ही कमी लेखत नाही. आणि म्हणून आज जरी थांबायला लागलं तरी सुद्धा तुम्ही जर तिथं चांगलं काम करून दाखवलं तर निश्चित प्रकारे संधी त्या ठिकाणी मिळेल. आणि महेश दादा तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर एखादा कार्यकर्ता मर्यादा सोडून या पॅनलच्या बाहेर जाऊन विरोधात काम करेल तर त्याला सुद्धा पक्षाच्या बाहेरचा रस्ता हा त्या ठिकाणी दाखवला जाईल. एवढी गोष्ट आपण त्याच्यामध्ये समजून घ्या. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती ही आहे की आज मनसर ग्रामपंचायतीला आपण जो निधी आणला त्या निधीपैकी 80
कोटी रुपयापर्यंतच्या कामांचे कार्यादेश म्हणजे वर्क ऑर्डर आपण दिलेले आहे. एकूण जी 163 कामं या मंचरमध्ये हातात घेतली आहेत त्याच्यापैकी 89 कामं पूर्ण झालेली आहेत आणि 33 कामं सध्या वेगामध्ये चालू आहेत. 82% कामांचे कार्यादेश त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण हात त्या ठिकाणी करता आला. शेवटी पद कशा करता मिळवायची, फक्त मानापानासाठी नाही. मी किती वेळा आमदार झालो, मी किती वेळा मंत्री झालो. आज 36 वर्ष झाले मी आमदार आहे, 15 वर्ष मंत्री राहिलो आणि त्याच्याच बरोबरीने 5 वर्ष विधानसभेचा अध्यक्ष राहिलो. कधी सत्तारूढ पक्षात, कधी विरोधी पक्षात आमदार म्हणून काम करायची संधी मिळाली. पण आज राज्याचं नाही सांगत कारण वेळ कमी आहे. पण आज तुम्ही नुसत्या लग्नपत्रिका बघा, लग्नपत्रिकेमध्ये मुलगा इंजिनियर आहे, मुलगी इंजिनियर आहे. जी धोरणं स्वीकारली त्या धोरणाचा फायदा आज राज्यातल्या प्रत्येक कुटुंबातल्या माणसापर्यंत त्या ठिकाणी झाला. मी पण राज्याचा शिक्षण मंत्री होतो. मला माझं एखादं इंजिनिअरिंग कॉलेज काढता आलं असतं, पण माझं इंजिनिअरिंग कॉलेज नाही काढलं. सरकारच्या सगळे नियम बाजूला ठेवून अवसरीला जे इंजिनिअरिंग कॉलेज निघालं, अवसरीला जे पॉलिटेक्निक निघालं, 200 कोटी रुपये महेश दादा खर्च झाले. तुम्ही बघायला चला, पुण्यामध्ये सुद्धा अशी शिक्षण संस्था तुम्हाला बघायला मिळणार नाही. त्या ठिकाणी आज गोरगरिबाची मुलं त्या ठिकाणी शिकतात. आता इंजिनिअरिंग कॉलेज अवसरीला झालं, पण त्याचा काही फायदा मनसरला झाला की नाही झाला? आज मुळेवाडीच्या रोडला गेला तर पिझ्झाची दुकानं निघाली, सायबर कॅफे निघाले. जिथं गोठे होते तिथं जनावरांचे गोठे बंद झाले आणि सायबर कॅफे त्या ठिकाणी सुरू झाले. आणि त्याच्याही पुढे जाऊन आज सामान्य कुटुंबातले जवळपास 3000 विद्यार्थी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन बाहेर पडले किंवा आज त्या ठिकाणी शिकतात. याला म्हणतात शाश्वत विकास. आज आपण रस्ता केला, कदाचित उद्या त्याला खड्डे पडतील. आज आपण गटार दुरुस्त केलं, ते कदाचित उद्या आणखीन बिघडून जाईल. पण शेवटी माणसाच्या जीवनामध्ये आपल्याला जर बदल घडवायचा असेल तर या गोष्टी सगळ्या करायला पाहिजेत आणि म्हणून त्याच्यासाठी आपण हे काम केलं. आणखीन मगाशी शिवाजीराव दादांनी एका गोष्टीचा उल्लेख केला की मनसरला एक ऑडिटोरियम त्यांना बांधायचं. ऑडिटोरियमचं बांधकाम मनसरला चालू आहे. आपण सुद्धा एक निर्णय केला आणि मनसर अवसरीच्या तिथं, अवसरी आणि मनसर शेजारीच आहे, अंतर नाही अजिबात. एक एअर कंडिशन ऑडिटोरियम आम्ही बांधलं. मग अंकुशराव लांडगे सभागृह असेल किंवा बालगंधर्व सभागृह असेल, बालगंधर्व सभागृहापेक्षा जास्त क्षमता असलेलं एअर कंडिशन सभागृह आज या मनसरच्या परिसरात आपण उभं केलं. आज त्याचा फायदा उद्या चालून या तालुक्यातल्या जनतेला त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या सभागृहाला शांताबाई शेळके सभागृह असं नाव दिलं. थोडंसं तरी आमच्याही कुटुंबातलं नाव देता आलं. पण शांताबाई शेळके महान कवयित्री होत्या. त्यांचा मनसरशी संबंध होता. त्या मनसरमध्ये राहिल्या
आणि त्यांचं काहीतरी स्मारक केलं पाहिजे ही मागणी लोकांची होती, म्हणून आपण ते काम आज त्या ठिकाणी केलं। आमचे नासिरभाई इथे बसले। नासिरभाई, तुम्ही मागितलं होतं का बीएड कॉलेज? केवळ या गावामध्ये राहणारा हिंदू मुस्लिम समाज, त्यांच्यामध्ये एक वाक्यता राहिली पाहिजे, त्यांच्यामध्ये एक विचार राहिला पाहिजे। म्हणून कदाचित माझ्या संस्थेला मी शिक्षण मंत्री असताना बीएड कॉलेज घेऊ शकलो असतो, पण तुम्हाला बोलून सांगितलं या तुमच्या संस्थेचा प्रस्ताव द्या, मुस्लिम समाजाच्या संस्थेला त्या ठिकाणी बीएड कॉलेज आपण मंजूर करून दिलं। त्यांनी ते पुढे आणखी वाढवलं। आपल्या इथं अण्णासाहेब आवटे कॉलेज आहे, आज आपण इंजिनिअरिंग कॉलेज पाहतो, पण अण्णासाहेब आवटे कॉलेज ज्या वेळेला या तालुक्यामध्ये पूर्वजांनी सुरू केलं, मग किशनरावजी बानकेले असतील, कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटील असतील, बीडी अण्णा काळे असतील, ऐपत नव्हती, आर्थिक ऐपत नव्हती। लोकांची साखर त्यावेळेला रेशनवर साखर मिळायची, ती साखर या लोकांनी घेतली, बाजारात जास्त दराने विकली आणि त्याच्यातून अण्णासाहेब आवटे कॉलेज उभं राहिलं आणि त्याच्यामध्ये आज हजारो मुलं त्या ठिकाणी शिकून त्या ठिकाणी बाहेर पडतायत। आज तिथं सुद्धा अभ्यासिकेसाठी 3,65,00,000 रुपये पण मंजूर केलेले आहेत। संरक्षक भिंतीला 65,00,000 रुपये मंजूर केलेले आहेत। महात्मा गांधी विद्यालयाचा बिबट्याचा प्रश्न आता सध्या मोठ्या प्रमाणात आहे। महात्मा गांधी विद्यालयाच्या भोवती सुद्धा कंपाऊंड करण्यासाठी 65,00,000 रुपये आपण मंजूर त्या ठिकाणी केलं आणि आता अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या परिसरामध्ये एक भव्य, म्हणजे हे तर शिवाजीराव दादांनी सांगितलंय गावातलं सभागृह, पण अण्णासाहेब आवटे कॉलेजच्या प्रांगणामध्ये सुद्धा असंच एक नवीन सभागृह त्या ठिकाणी उभं करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो। हे मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगायचं आहे। आज नागरिकांच्या प्राथमिक गरजा काय असतात? काय नाही, आम्हाला प्यायला चांगलं पाणी, शुद्ध पाणी मिळालं पाहिजे। शिवाजीरावांनी उल्लेख केला त्या गोष्टीचा। यापूर्वीच्या काळात या मनसरच्या नागरिकांना माहित असेल, रात्र रात्र नळासमोर हांडे लावले तरी हांडा भरत नव्हता, पाण्याची सोय नव्हती। मग कधी कैलासवासी किशनरावजी बानकेले असतील, शिवाजीराव आढळराव पाटील असतील, मी असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून या माणसाला एकदा दोनदा त्या ठिकाणी नळ पाणी पुरवठा योजना केली। पण आता जसा जसा या शहराचा विस्तार वाढत चाललेला आहे, जशी जशी लोकसंख्या वाढत चाललेली आहे, तसं या शहराला 24 तास पाणी देण्याच्या संदर्भातली योजना सुद्धा आम्ही आखली आणि त्याच्यासाठी लागणारं पाणी थेट डिंबे धरणामधून पाईपलाईनच्या माध्यमातून आणण्याचं योजना त्या ठिकाणी आखलेली आहे आणि ते काम सुद्धा उद्याच्या काही दिवसांमध्ये आम्ही मार्गी लावू। आज निगोटवाडीचे काही लोक इथं असतील, आपल्या बाजूलाच आहे निगोटवाडी। निगोटवाडीला काय त्या तलावाचं नाव? पांडवदरा। किती वर्ष आपण पांडवदऱ्याची चर्चा करतो, पण मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की पांडवदऱ्याचं आता जवळजवळ सगळ्या मंजुऱ्या पूर्ण झाल्या आहेत। एक मंजुरी फक्त राहिली आणि ती मंजुरी झाली की पांडवदऱ्याला आपण जो तलाव त्या ठिकाणी बांधू, जवळजवळ अर्धा टीएमसी पाणी त्या पांडवदऱ्याच्या तलावामध्ये जर साठलं ना, तर निगोटवाडीच्या सुद्धा एका सुद्धा महिलेला कामासाठी बाहेर जायला लागणार नाही आणि मनसरला सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी किंवा अन्य पाण्याच्यासाठी दुसरी कुठल्याही प्रकारची अडचण त्याच्यामध्ये येणार नाही। त्याच्यासाठी आपण
पाण्याचं आरक्षण करून घेतलेलं आहे. भूमिगत गटारांची योजना शिवाजीरावांनी सांगितली, 136 कोटी रुपयाची योजना. आज एक्सप्रेस हायवे झाला बाहेर, लोकांची तक्रार आहे. एक्सप्रेस हायवे झाल्यामुळे बाजारपेठेमधला व्यापार कमी झाला. आम्हाला भविष्य काळामध्ये हेच करायचं आहे, कारण मंचरकडे तुम्ही फक्त मंचर म्हणून पाहू नका, कारण आपल्याला इथं आपले भीमाशंकर महाराज बसलेले आहेत. भीमाशंकरला देशातून पर्यटक येतात, भाविक येतात, हजारो लोक येतात, लाखो लोक येतात. आणि ते ज्या वेळेला मनसरहून भीमाशंकरला जातात किंवा सातगाव पठारावरून भीमाशंकरला जातात आणि या चौकामध्ये आणि या सगळ्या परिसरामध्ये इथली परिस्थिती पाहिल्याच्या नंतर माझी खात्री आहे ते आम्हाला शिव्या देत असतील की कोण इथले प्रतिनिधी काम करतायत. आणि म्हणून अजित दादांनी पुढाकार घेऊन भीमाशंकरला महेश दादा मुख्यमंत्र्यांच्या समोर बैठक झाली. 227 कोटी रुपयाचा आराखडा भीमाशंकरला आपण मंजूर केला. त्याचं टेंडर सुद्धा निघालं, त्याची कामं सुद्धा सुरू झाली. जर देशातून येणारा पर्यटक आपण आपल्या भागामध्ये जर त्या ठिकाणी आनंदी ठेवू शकलो तर निश्चित प्रकारे आपल्या मनसरच्या बाजारपेठेला सुद्धा चांगले दिवस त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. आज पार्किंग तळ नाहीत आपल्याकडे, पार्किंगची व्यवस्था आपल्याला करावी लागणार. या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. आज आरोग्याच्या सुविधांच्या बाबतीत सगळीकडे सातत्याने टीका केली जाते, पण आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे. एक काम आमच्या हातून घडलं की मनसरला पहिलं 30 खाटांचं हॉस्पिटल आपण काढलं. नंतर मंत्रिमंडळातलं आमचं सगळं जे काही वजन असेल वापरून ते 30 खाटांचं हॉस्पिटल 100 खाटांवर नेलं. आज संगमनेर पासून तर पुण्यापर्यंत जर कुठं अपघात झाला आणि त्या जखमी माणसावर उपचार करायचे असतील तर ट्रॉमा केअर सेंटर नव्हतं. इथं ट्रॉमा केअर सेंटर सुद्धा आम्ही काढलं. माझं इथं सिटी स्कॅनचं मशीन आम्ही बसवलं आणि हे सगळं मोफत आहे, आपल्या सगळ्या युतीच्या सरकारने केलेलं आहे. आज लहान मुलं जन्माला आली त्यांच्यासाठी NIC तयार केलेलं आहे. आपण ज्या ज्या सुविधा शहरामध्ये असतील त्या सगळ्या सुविधा आज मनसरच्या या उपजिल्हा रुग्णालयामध्ये केल्या. आणि तेवढ्या पुरतच आम्ही थांबलो नाही तर आपण त्या गोरक्षनाथ टेकडीच्या तिथे एक इमारतीचं बांधकाम चाललेलं पाहत असाल. तिथं आणखीन 100 खाटांचं हॉस्पिटलचं बांधकाम आता जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे. आणि ते ज्या वेळेला पूर्ण होईल त्यावेळेला मी आपल्याला सांगतो की एक हॉस्पिटल हे पुरुषांसाठी असेल आणि एक हॉस्पिटल फक्त महिलांसाठी असेल. या गावातल्या महिलांच्यासाठी, या तालुक्यातल्या महिलांच्यासाठी या सगळ्या सुविधा करण्याचं काम आपण भविष्यामध्ये त्या ठिकाणी करतोय. ते पूर्ण होत आलेलं आहे. आता त्याची सुद्धा काही काळजी करायचं काही कारण नाही. आपलं क्रीडा संकुल तुम्ही पाहिलं, स्विमिंग पूल आपण तिथे तयार केलं, बॅडमिंटनचं कोर्ट तयार केलेलं आहे, जॉगिंगचा ट्रॅक तयार केलेला आहे. जे जे पाहिजे तरुण पिढीला त्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न आपण केलेला आहे. आपण
जसं क्रीडा संकुल त्या ठिकाणी केलं, त्याचबरोबर मी आपल्याला सांगतो, आपलं पोलीस स्टेशन कुठे होतं? पोलीस स्टेशन कुठे होतं? किती वर्षापासून त्याच अवस्थेत होतं. आता पोलीस स्टेशन कुठे आहे? पोलीस स्टेशन कदाचित तुम्ही पाहिलं नसेल. महाराष्ट्रातले आलेले लोक सांगतात की पोलीस स्टेशन बांधलं पाहिजे, तर मनसर सारखं पोलीस स्टेशन बांधलं पाहिजे. आपण प्रांत कार्यालय आपल्या तालुक्यामध्ये बांधलं, आपण पोलीस स्टेशन सुसज्ज केलं, घोडेगावचं पोलीस स्टेशन सुसज्ज केलं, घोडेगावची पोलिसांची घरं कॉलनी त्या ठिकाणी आपण उभी केली आणि हे सगळं काम आपण पूर्ण केलं. आपल्याला एसटीच्या बाबतीत आपलं जुनं स्टँड इथं होतं. आपण कसं तरी ते आत्ताचं स्टँड इथे बांधलं, पण त्याच्यानंतर आपण एसटी डेपो मंजूर करून आणला. बसत नव्हता, कुठल्याच नियमात बसत नव्हता. कारण एका बाजूला नारायणगावचा डेपो, दुसऱ्या बाजूला खेडचा डेपो, मनसरचा डेपो बसत नाही म्हणून अधिकाऱ्यांनी सांगितलं. मी विधानसभेचा अध्यक्ष होतो, मी सांगितलं मला तुमचे नियम माहिती नाही, हे मंजूर झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे. मंजूर झालं, काही काळ लागला त्याला, पण आज मनसरचं एसटी स्टँड सुरू झालं आणि त्याच्याच बरोबरीने मी तुम्हाला आज सांगतो की आत्ताच जुनं जे एसटी स्टँड आहे ते एसटी स्टँड पूर्णपणाने पाडून अतिशय अत्याधुनिक बस स्टँड आणि व्यापारी गाळे त्या ठिकाणी या शहरातल्या व्यापार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ते काम आपल्याला भविष्यात करायचं आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण ही सगळी व्यवस्था त्या ठिकाणी करतो. बाकीच्या नुसतं गावापुरतं बोलून चालणार नाही. मनसरला एवढ्या वाड्या वस्त्या, त्या वाड्या वस्त्यांच्या पर्यंत आम्हाला जायचंय. त्या वाड्या वस्त्यांना आम्हाला सुविधा निर्माण करून द्यायच्या आणि हे सगळं करत असताना घोड नदीचा परिसर जो आहे समजा, आता आपल्याला इथं एक सुसज्ज घाट आणि आकर्षक व्यवस्था त्या ठिकाणी आपल्याला करायची. हे सगळं काम करायचं. सोलरचे दिवे आपल्याला लावायचे. या सगळ्या सुविधा मनसर त्यासाठी करायच्या आहेत. आणि हे मनसर एक राज्यामधलं आदर्श गाव म्हणून, आदर्श शहर म्हणून आपल्याला निर्माण करायचं आहे. आणि हे निर्माण करत असताना या शहरात राहणारे सगळ्या जाती धर्माचे लोक हे एकत्र कसे येतील, वाटेल त्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये अंतर निर्माण होणार नाही, समाजामध्ये काही मतभेद होणार नाही. ही भूमिका आमची भूमिका आहे आणि ती भूमिका मी आज पुढे चाललो. ब्रह्मभट्ट जी, आपको मालूम नहीं होगा, ये देवेंद्र भाई है ना, इनका डेयरी तो बहुत बड़ा है. आज 15 लाख लीटर मिल्क डेली प्रोसेस करते. हमारे यहाँ के दूसरे फार्मर है मोरडे, उन्होंने यहाँ पर चॉकलेट की फैक्ट्री लगाई. लेकिन देवेंद्र भाई ने एक ऐसा प्रकल्प हाथ में लिया है कि मंचर में जैन समाज का एक बहुत बड़ा, क्या बोलते हैं उसको, तीर्थ क्षेत्र निर्माण करने का काम आज शुरू है. 100 करोड़ से ज्यादा, 200 करोड़ से ज्यादा खर्चा वो करने वाले होगा. जब 200 करोड़ से ज्यादा खर्चा करेंगे आणि जैन धर्मियांचं ज्या वेळेला या ठिकाणी तीर्थक्षेत्र निर्माण होईल त्यावेळेला देशभरातले जगभरातले जैन लोक आपल्या इथं त्या ठिकाणी येतील. ही गोष्ट आपण सगळ्यांनी समजून त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी करायच्या.
त्या नगरसेवकांना आम्हाला सगळ्यांना सांगायचं, तुम्हाला फक्त मानापानासाठी निवडून जायचं नाही. आम्ही आज तुमच्यासाठी प्रचार करतो. सगळे महेश दादा असतील, प्रदीप दादा असतील, अतुल जे आले असतील, सगळे लोक प्रचार तुमच्यासाठी करतो. पण तुम्ही अतिशय कार्यक्षमतेनं या नगरपंचायत मध्ये काम केलं पाहिजे. नगरपंचायतचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक असला पाहिजे आणि नगर परिषदेच्या माध्यमातून नगर परिषदेने स्वतःचं उत्पन्न वाढवून नागरिकांना परवडतील असेच कर त्या ठिकाणी लावण्यासाठी आपल्याला तयार करावं लागेल. आणि आता हे निवडणुकीच्या तोंडावर जरी असलं तर भविष्य काळामध्ये आजच्या पेक्षा सुद्धा जास्त चांगलं मंचर शहर कसं करता येईल याच्यासाठी या शहराचा आणखी एक आराखडा तयार करण्याचं काम आम्ही हातात घेतलेलं आहे. मला माहिती आहे दिलीप वळसे पाटील या मंचर गावचा कदाचित खातेदार नसेल, कदाचित या गावचा, पण मी रहिवासीच आहे, मी इथला आमदार तर आहे. आणि माझं काही प्रेम नाही का तुमच्यावर? तुमचं जेवढं प्रेम माझ्यावर आहे तेवढंच आमचं प्रेम आहे. गोटू शेठ, सॉरी युवराज, प्रसंग कुठलाय आपण सगळे लोक एकत्र येऊन हे सगळं काम या ठिकाणी करत असतो. आणि म्हणून मग भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, कुठलाही पक्ष असेल, तुम्ही उद्या आणखीन सभा इथं होतील, कदाचित आणखीन मोठी मोठी माणसं येतील, भाषण करतील, जातील, सभा होतील, आरोप केले जातील, टीका केली जाईल, दोष दिला जाईल आणि त्याला फसून जर आपण चुकीच्या लोकांच्या हातात इथली सत्ता दिली तर मी सांगतो की आपलं जे नशीब असतं ना, त्या नशीब आपल्या हाताने बिघडवायचं काम तुम्ही करू नका. तुम्ही फक्त एकच काम करा, आम्ही सांगितलेला नगराध्यक्ष आणि आम्ही सांगितलेले हे सगळे नगरसेवक, मग पत्रिका 17 प्रभागामध्ये वेगळ्या 17 असतील, जिथं घड्याळ दिसेल तिथं घड्याळ शिक्का मारायचा आणि जिथं कमळ दिसेल तिथं कमळावर शिक्का मारायचा आणि नगरसेवक पण निवडून द्यायचा आहे आणि नगराध्यक्ष पण निवडून द्यायचा आहे. एवढं काम तुम्ही सगळं करा, बाकीची सगळी जबाबदारी आम्ही सांभाळू, एवढंच आपल्याला सांगतो. आणि तुम्ही सगळ्यांनी मनापासून ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद. माझ्या मागे म्हणायचंय जय हिंद, भारत माता की. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.